हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि आपल्या इंस्टाग्राम पेज भावना फॅशन डिझायनरवर तुमचं स्वागत आहे. तर इथे ना तुम्हाला एक टिप्स सांगायची आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग वगैरे करतो ना, त्यावेळी जो आपण चॉक यूज करतो किंवा तुम्ही पेन्सिल यूज करत असाल, जी की व्हाईट पेन्सिल असते ती, तर ज्यावेळेस तुम्ही चॉक यूज करता, तर बरेच टेलर तर चॉकच यूज करतात. तर ज्यावेळेस तुम्ही चॉक यूज करताल ना, त्यावेळेस आहे ना हे जे लाईनिंग वगैरे असतात ना, तर याला थोडंसं असं टोक करून घ्यायचं कटरने. जे आपलं की छोटंसं जे कटर असतं ना, तर हे जे कटर आहे ना, तर ह्या कटरने ना हे जे आहे ना, तर याचे जे पुढचे जे हे आहे ना, तर ते कटरने ना पुढचे जे आहे ना, ही जी साईड असते ना, तर याला थोडंसं म्हणजे टोक केल्यासारखं कट करून घ्यायचं. कारण काय होतं, ज्यावेळेस तुमची ही जी खडूची जी लाईन आहे ना, म्हणजे चॉकची जी लाईन ज्यावेळेस ती ब्रॉड येते ना, तर त्यावेळेस आहे ना ब्लाऊज व्यवस्थित कटिंग होत नाही आणि ब्लाऊज बिघडू शकतो. कारण या छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या की आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि ब्लाऊज परफेक्ट बसण्यालासुद्धा ते तितकंच मॅटर करतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी ते सगळीकडे ब्लाऊजची कटिंग वगैरे लाईनिंग करून घेतलेली आहे पेपर पॅटर्न्स ठेवून. आणि त्यानंतर इथे मला बाही कट करायची आहे. तर मी बाहीसाठी जागा सोडली, कारण मी बाही नाही कट करत पेपरवर, डिरेक्टली ती मापावरून कट करते. तर इथे तुम्ही जर या पद्धतीने जर छोटीशी लाईनिंग जर केली ना, तर काय होतं, ज्यावेळेस तुमचा खडू जाड असतो, जाड म्हणजे तरी काय, या पद्धतीने असा जाड येतो. आणि आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे, खूप फरक आहे. कधी कधी काय होतं, आपण आतल्या साईडने कट करतो किंवा बाहेरच्या साईडने कट करतो. पण जर तुमची लाईनिंग जर प्रॉपर आणि मार्किंग जर तुमचं प्रॉपर असेल ना, तर ब्लाऊजची फिटिंग म्हणा किंवा ब्लाऊजची फिनिशिंग म्हणा खूप मॅटर करते आणि खूप त्याचा प्रभाव आपल्या ब्लाऊजवर दिसून येतो. तर तुम्हाला मी ना हे जे एक माझं स्टिच केलेलं मी ब्लाऊज तुम्हाला दाखवेल नंतर, पण एक दाखवते मी तुम्हाला. तुम्ही आधीचे जर व्हिडिओ पाहिले असेल तर आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग तुम्ही पाहू शकाल ना, ती अगदी रेडीमेडसारखी. तर रेडीमेडसारखी फिनिशिंग येण्यासाठी ही पण एक छोटीशी टिप्स फार महत्त्वाची आहे. तुमचं जर मार्किंग जर ओके असेल किंवा मार्किंग जर तुमचं प्रॉपर असेल ना, तर कटिंगला ते कटिंग केल्यानंतर तुमचं ब्लाऊज पण फिनिशिंगला छानच बसणार आहे. पण तुमचं जर मार्किंगच जाडं भरडं किंवा असं खडू, जर तुम्ही असे व्हाईट खडू कोणी यूज करतं टेलर, कोणी असे जाड झालेले खडू जर यूज केलं, तर आपण याच्यावरून जर मार्किंग केली तर ते तितकंसं ब्लाऊजचं फिनिशिंगला म्हणजे तितकंसं आपण ब्लाऊजचा विचार करत नाही की चला मार्किंग तर केले. कसंही मार्किंग करून चालणार नाही. ही एक छोटीशी टिप्स आहे, पण ही फार महत्त्वाची आहे, जी की ब्लाऊजच्या फिनिशिंगला खूप मॅटर करते. तर तुम्हीही जर स्टिचिंग काम करत असाल, तर एक पहिली ही जी टिप्स आहे ना, ही ती टिप्स तुम्ही फॉलो करा. कारण ही टिप्स ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी, प्रॉपर फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. तर ब्लाऊजचं जर फिनिशिंग तुम्हाला पाहिजे असेल, तर मी तुम्हाला एक स्टिच केलेलं ब्लाऊज दाखवते मी. तर हे पहा, हे आपलं एक ब्लाऊज आहे स्टिच केलेलं, जे की सकाळी मी स्टिच केलं होतं. तर याची तुम्ही फिनिशिंग जर पाहिली तर एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे. हे पाहू शकता, लाईनिंग वगैरे म्हणजे हे जे बाहीची डिझाईन आहे हे एकदम प्रॉपर आणि खास दिसते. ही पण लाईनिंग जर तुम्ही पाहिली तर एकदम प्रॉपर आहे, बाही वगैरे. तर हे पहा, हे आपल्या ब्लाऊजची प्रॉपर फिनिशिंग आहे, जी की या पद्धतीने आहे. आणि ब्लाऊजचा बॅक साईडचा गळाही तुम्ही पाहू शकता, एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित आलेला आहे. कुठेही काहीही दिसणार नाही, म्हणजे असं ब्लाऊजचं असं तसं काम नाही दिसणार. एकदम ओके ब्लाऊज. आणि आतमधून सुद्धा फिनिशिंग जर तुम्ही पाहिली तर एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे. हे पाहू शकता. तर या पद्धतीने जर तुम्हालाही जर ब्लाऊज व्यवस्थित आणि एकदम प्रॉपरमध्ये शिवायचे असतील, म्हणजे एकदम व्यवस्थित असे रेडीमेड ब्लाऊजसारखे ब्लाऊज म्हणा किंवा कस्टमरला एकदम असे पहिल्याच इम्प्रेशनमध्ये आवडतील असे जर ब्लाऊज तुम्हाला शिवायचे असतील, तर तुम्ही नक्की आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो केल्या की तुमचे ब्लाऊजसुद्धा तुम्हाला एकदम छान आणि व्यवस्थित शिवून होणार आणि कस्टमरला पण ते खूप छान बसणार आणि आवडणारसुद्धा. तर हे पहा, या पद्धतीने तुम्ही फक्त ही टिप्स लक्षात ठेवा आणि फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.